मुंबईत रेल्वे पोलिसांच्या एका मोठ्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। हे नेटवर्क तोडून 5 महिन्यात 13 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे। मुंबईतील रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या रेल्वे पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे। गेल्या 5 महिन्यात 13 रेल्वे पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे, ज्यात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार जीआरपी आयुक्त राकेश कलसागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही कारवाई अधिक वेगवान झाली। त्यांच्या कार्यकाळातच वरिष्ठ निरीक्षकासह 7 पोलिसांवर कारवाई झाली आहे। सूत्रांनुसार हे रॅकेट विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करत होते। प्रवाशांना तपासणी नाक्यावर थांबून त्यांच्याकडील रोख रक्कम किंवा दागिन्यांवर संशय व्यक्त केला जात असे। त्यानंतर त्यांना प्लॅटफॉर्मवरील जीआरपी रूममध्ये घेऊन जाण्यात येत असे। तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसत। तिथे प्रवाशांना पैसे किंवा दागिने तुमचे आहेत का हे सिद्ध करा असे सांगितले जात होते। जर प्रवाशांनी हे सिद्ध केले नाही तर त्यांचे सामान जप्त करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली जात असे। अनेक प्रकरणांमध्ये प्रवाशांना मारहाणही करण्यात आली। नाईलाजाने प्रवाशांना पैसे देऊन स्वतःची सुटका करून घ्यावी लागत असे। बहुतेक पीडित हे लांब पल्ल्याचे प्रवासी असतात, जे पोलीस स्टेशनच्या कटकटीत पडू इच्छित नाही, त्यामुळे ते तक्रार करत नाही। संबंधित रेल्वे पोलीस याचाच गैरफायदा घेऊन खंडणी उकळत असत। या खंडणी रॅकेटच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे। या संदर्भात तपास सुरू आहे, त्यामुळे आणखीन काही पोलिसांवर कारवाई होऊ शकते असे मानले जात आहे।